उसाच्या फडातून लाल दिव्याच्या गाडीपर्यंत डीवायएसपी संतोष खाडेंची प्रेरणादायी यशोगाथा। 30-35 वर्षापासून उसाच्या फडात रात्रंदिवस कष्ट करून आई वडिलांनी मुलाला शिकवलं। मुलाच्या शिक्षणासाठी ऊस तोडणीचे कठोर काम केलं। अखेर त्या मुलाने आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलं आणि थेट पोलीस उपअधीक्षक पदास गवसणी घातली। संतोष खाडे असं या तरुणाचं नाव। संतोषचा उसाच्या फडातून लाल दिव्याच्या गाडीपर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे। संतोष खाडे मूळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील रहिवासी। एमपीएससीत राज्याच्या सर्वसाधारण यादीत 16वा आणि एनटीडी सर्वांगातून पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या संतोष यांनी नुकतेच नेवासा पोलीस ठाण्यात परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला। संतोष भावुक होत सांगत, माझे वडील पायाने अपंग, उसाची मोळी खांद्यावर घेऊन गाडीत टाकताना सरीत पाय घसरून ते खाली पडायचे। त्यामुळे वडील गाडीत उभे राहायचे आणि माझी अशक्त आई उसाची मोळी घेऊन गाडी भरायची। हे सगळं पाहून मी स्पर्धा परीक्षेची वाट निवडली आणि अभ्यासाला स्वतःला झोकून दिले। आज माझ्या यशामुळे त्यांचे हाल थांबले आहेत। खरा मानकरी ह्या मी नाही तर माझे आई वडील आहेत। या जिगरबाज मुलासाठी एक लाईक तर बनतोच।